अयोध्या झांकी है, काशी मथुरा भी बांकी है। मित्रांनो, ही घोषणा देताना तुम्ही खूप लोकांना बघितलं असेल, पण या घोषणेमागचं रहस्य काय आहे, लोक असं का म्हणत आहे, खरंच ज्ञानवापी हे मंदिर तर नाही ना? आजचा व्हिडिओ ह्याच टॉपिक वरती होणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्याच्याने तुमच्या मनात काही गैरसमज राहणार नाहीत। आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करूनच जायचं, तसेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं। काय काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापीचा विवाद? तर मित्रांनो, याची सुरुवात होती 1993 ला। जो ज्ञानवापीचा परिसर आहे त्याच्या खालती जे तहखाने आहेत त्याच्यातला एक तहखाना चर्चेत आहे, जो आहे व्यासजींचा। या तहखान्यात 1993 च्या अगोदर हिंदू आपली पूजापाठ करत असत, पण 6 डिसेंबर 1992 ला ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळेस मुलायम सिंग सरकारने जे व्यासजींच्या तहखान्यात पूजा होत होती माता शृंगारगौरीची, आणि ती पूजा बंद केली। व्यासजींच्या तहखान्यात हिंदूंना जाण्यासाठी प्रतिबंध लावले आणि त्या तहखान्याला कुलूप लावून बंद केले। आणि आता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस माहिती झाले की एका मंदिराच्या स्ट्रक्चरवर दुसरे स्ट्रक्चर बनवण्यात आलेले होते। मित्रांनो, एसआयने आपल्या सर्वे मध्ये म्हटले आहे की जी त्याच ज्ञानवापी मस्जिद आहे तिथे एक भव्य दिव्य असे मंदिर होते, ज्याला 17व्या शतकात औरंगजेबाच्या शासन काळात तोडले होते। एसआयने ज्यावेळेस आपला सर्वे केला त्यावेळेस त्यांना ज्ञानवापी परिसरातून शिवलिंग मिळाले होते, ज्याला डिपेंड करत मुस्लिम पक्षाने सांगितले होते की हे शिवलिंग नाही तर फवारा आहे। आता आपण हे प्रूफ सोडले तर एसआय कडे अजून 41 प्रूफ आहेत, ज्याच्याने सिद्ध होते की तिथे अगोदर मंदिरच होते। यात सर्वात मोठं प्रूफ आहे ते मंदिराची भिंत, ज्याच्यावर मस्जिदीचे स्ट्रक्चर बनवण्यात आलेले आहे। हे बघितल्यावर सुद्धा आता काही लोक आहेत जे म्हणत आहे की ते प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टचं उल्लंघन केले जात आहे। 1991 च्या प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टच्या नुसार जे धार्मिक स्थळ जसे आहे तसेच ठेवले जाईल, त्याच्यासोबत काही छेडछाडी केली जाणार नाही। एका जागेवर एकच धर्मस्थळ असेल, हा कायदा 1991 मध्ये नरसिंह सरकारने अंमलात आणला होता। पण हा कायदा जे प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे आहेत तेथे लागू नाही होत। याच्याच आधारे कोर्टाने एसआयला ज्ञानवापी परिसरात सर्वे करायला सांगितले, आणि सर्वेचा तपास घेतल्यानंतर कोर्टाने आता हिंदूंना परवानगी दिलेली आहे व्यासजींच्या तहखान्यात जाऊन शृंगार मातेची पूजा करण्यासाठी। मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या परिवारात मित्रांमध्ये, आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या।